लातूरकरांनो, तुमचे घराचे स्वप्न आता होणार साकार. श्री मुक्तापुरे यांचे प्रिजो कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत एक आलिशान गृहप्रकल्प, जे राजीव गांधी चौकापासून अगदी 2 मिनिट आणि नंदी स्टॉप व ट्युशन एरिया पासून अगदी 3 मिनिटांवर. तुलसी इलाई. आषाढी एकादशीची महापूजा करल्यानंतर जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री पत्रकारांच्या समोर येतात आणि पत्रकारही तोच प्रश्न जो वर्षानुवर्ष विचारला जातोय तो प्रश्न विचारतात की हे मुख्यमंत्री महोदय, तुम्ही पंढरीच्या पांडुरंगाकडे काय मागितलं? तेव्हा राज्याचे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय धीरगंभीर चेहरा वगैरे करून मी पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना केली की या महाराष्ट्राचं कल्याण होऊ दे, या महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदू दे, या महाराष्ट्रामध्ये भरपूर पाऊस पडू दे आणि सर्वांचं कल्याण होऊ दे अशी प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी केलीये. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही लोक सगळे पत्रकार आपापल्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन्स मध्ये पंढरीच्या पांडुरंगाकडे मुख्यमंत्र्यांनी काय प्रार्थना केली की त्या बातम्या अगदी मोठ्या अक्षरात आणि त्यांच्या त्या सपत्नीक पूजेच्या वेशामध्ये त्यांचे फोटो वगैरे प्रसिद्ध करत असतो. ही बातमी महाराष्ट्रातले लोक वाचतात तेव्हा बरं झालं राज्याचे मुख्यमंत्री पांडुरंगाकडे प्रार्थना करतायत की या राज्याचं कल्याण व्हावं, या राज्यात शांतता सुव्यवस्था नांदावी. बरं वाटतं बातमी वाचल्यानंतर त्या आषाढी एकादशीच्या त्या माहोलमध्ये, त्या भक्तीच्या मोसमामध्ये. परंतु आज पंढरीच्या पांडुरंगाकडे संपूर्ण महाराष्ट्राने एक मागणं केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे पांडुरंगाच्या चरणावर की हे पंढरीनाथा, या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपल्या गृह खात्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळू दे. हे पंढरीनाथा, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण काय चालू आहे नेमकं, खास करून गृह खात्याअंतर्गत काय चालू आहे ते पाहण्याची सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थना आता करण्याची वेळ संपूर्ण महाराष्ट्रावर आली आहे. त्याचं काय कारण आहे या अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे ते जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, काल एक बातमी आपण सर्वांनी पाहिली आणि ऐकली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामधली नरसापूर नावाच्या गावामध्ये एका 4 वर्षाच्या छोट्या बालिकेवर एक 65 वर्षाचा नराधम बलात्कार करतो आणि दगडाने ठेचून त्या लेकराचा खून करतो. ही बातमी ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सर्वांनीच आपल्या मुठा आवळल्या, याला सापडेल तिथं हल्ला पाहिजे आरोपीला, तुमची माझी सर्वांची भावना झाली. आता पोलीसही कारवाई करतील नेहमीप्रमाणे. आणि मग प्रश्न निर्माण झाला की देवेंद्र फडणवीसांसारखा अत्यंत हुशार मुख्यमंत्री या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आहेत आणि त्यांच्या हातामध्ये राज्याचं गृह खातं सुद्धा आहे. असं असताना या राज्यातली जनता सुरक्षित का नाही, या राज्यातल्या महिला सुरक्षित का नाहीत, या राज्यातल्या मुली सुरक्षित का नाहीत, या राज्यात कोणता नागरिक असा आहे भारतीय जनता पार्टीचा समर्थक सोडला तर जो की समाधानी आहे, सुखी आहे, शांतीनं आपलं जीवन जगतोय, असा प्रश्न आज निर्माण झालाय. आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी काही बोलणार नाही. मी माझ्या मनाचं आज काही बोलणार नाही. फक्त एक आकडेवारी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपण सगळेजण कपाळाला हात मारून घ्याल. 1 वर्षाच्या काळात, अवघ्या 1 वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगतामध्ये नेमकं काय घडलंय आणि ज्याचं नियंत्रण करण्याची जबाबदारी पूर्णपणे राज्याच्या गृह खात्यावर अर्थात राज्याच्या गृहमंत्र्यावर आहे. अर्थात देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जे खातं आहे त्या खात्याकडे ही जबाबदारी आहे. अतिशय गंभीर आहे. देवेंद्रजी, आपण नेमकं काय करताय, आपलं पूर्ण लक्ष कुठे आहे
आता पक्ष किती आणखीन फोडायचे शिल्लक आहेत, दुश्मनांचा काटा काढण्यामध्ये अजून तुमचं समाधान झालं नाही का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याचं कारण असं आहे की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचं जे ब्युरो आहे त्याची काही आकडेवारी आपल्या समोर आली आहे. मला वाटतं ती सगळ्यांनी ऐकली पाहिजे, शेवटपर्यंत ऐकली पाहिजे. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगतामध्ये नेमकं काय चाललंय याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. आणि त्यानंतर ठरवलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीचं आजचं सरकार किंवा राज्याचे गृहमंत्री हे कशा पद्धतीनं काम करतात. मी नाही टीका करणार त्यांच्यावर, तुम्ही सगळ्यांनी ठरवा कशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे. मित्रांनो, 2024-25 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 5,90,000 गुन्ह्यांची नोंद झाली. 5 लाख, एका वर्षाचे आकडे सांगतोय, 5,90,000 गुन्ह्यांची नोंद झाली महाराष्ट्रामध्ये. त्यापैकी 48,275 लाडक्या बहिणीच गायब आहे. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणी 48,275 बेपत्ता आहेत. त्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यात सर्व वयोगटातल्या आहेत. अगदी 10, 12 वर्ष, 15 वर्षाच्या मुलीपासून ते 65 वर्षाच्या, 60 वर्षाच्या वयस्क महिले इतकी सगळी ही महिला मंडळ जे आहे हे 48,275 एवढ्या महिला गायब आहेत जे पोलीस रेकॉर्डवर आहे. ज्यांचे प्रत्यक्षात पोलीस रेकॉर्डमध्ये मिसिंगच्या ज्या फिर्यादी दाखल झालेल्या आहेत ती संख्या आहे 48,275. ज्यांचा थांग पत्ताच नाही किंवा ते कुणी फिर्यादच द्यायला गेले नाहीत अशा किती असतील, हा भाग वेगळा आहे. या राज्यामध्ये 7,000 बलात्काराचे गुन्हे दाखल झालेत 1 वर्षात. 7,000 बलात्काराचे गुन्हे संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. आता विचार करा हे राज्य कसं चाललेलं आहे आणि या राज्याला चालवतोय कोण. पुढे बघा, या संपूर्ण गुन्ह्यामध्ये शिक्षेचं प्रमाण किती आहे. हे 5,90,000 जे गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले त्यात शिक्षेचं प्रमाण आहे 18%, 18.7%, 19% पकडा. एवढ्या त्यांना कोर्टातून त्यांना शिक्षा मिळत आहेत. ते मनसे बोलत नाहीये आज काही, किंवा माझं हे नाही, माझं विश्लेषण नाहीये, मी आकडे सांगतो. केवळ पोक्सो अंतर्गत बघा, अजून पुढचा लहान मुलींसाठी जो कायदा केलाय पोक्सो, अल्पवयीन मुलींच्या बाबतीमधला, त्या पोक्सो अंतर्गत 40,000 खटले महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत, जे की 6 महिन्यात जलद कोर्टाच्या माध्यमातून निकाली काढायचे होते. त्याचे 40,000 खटले महाराष्ट्रामध्ये आज तारखेला प्रलंबित आहेत. 2,500 ते 3,000 खुनाची प्रकरणं घडली आहेत महाराष्ट्रामध्ये 1 वर्षात. नोंद झाली आहेत, खुनाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. साधारणपणे माझा आकडा कमी जास्त असू शकेल, कारण गुगलवरून सर्च करून काही गोष्टीचा आकडे घेण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा जेमिनीवरून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातून 1-2 आकडेच काही गडबड असू शकेल, नाही असं नाही, परंतु 2,500 ते 3,000 खून आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 वर्षामध्ये झालेले आहेत. फसवणुकीचे गुन्हे किती आहेत बघा. त्यांनी त्याला लुटलं, त्याला गोड बोलून फसवलं, त्याचे पैसे घेऊन पळाले, आमिष दाखवून फसवले, असे अनेक जे फसवणुकीचे अनेक प्रकारची फसवणूक असते. त्या फसवणुकीचे गुन्हे किती आहेत महाराष्ट्रामध्ये. 3,32,538 गुन्हे दाखल आहेत. फसवणुकीचे गुन्हे आहेत 3,32,538. त्याच्या पुढे जाऊया. त्याच्या अत्यंत महत्वाच्या सगळ्या त्या आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्याला धक्का बसतो. 12 जातीय दंगली महाराष्ट्रामध्ये घडल्या. जातीय दंगली महाराष्ट्रामध्ये 12 घडलेल्या. धार्मिक भावना भडकावल्या,
याचे 400 गुन्हे महाराष्ट्रामध्ये 1 वर्षामध्ये दाखल आहे. 2,19,047 आर्थिक गुन्हे दाखल आहेत. याचे पैसे त्यांनी घेतले, दिले नाहीत, त्या बँकेला फसवलं, या पतसंस्थेला फसवलं, पतसंस्थेच्या संचालकांनीच पैसा लाटला, बँक लुटली गेली, बँकेच्या लोकांनीच आर्थिक अपहार केला, किंवा बँकेला काही लोकांनी फसवलं, खोटी कागदपत्र दिली. अशा अनेक जे फसवणुकीचे, आर्थिक फसवणुकीचे जे गुन्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, ते 2,19,047 एवढे प्रचंड गुन्हे महाराष्ट्रामध्ये आहेत. 100 कोटी रुपयाचं सरकारी मालमत्तेचं 1 वर्षामध्ये नुकसान झालं. ही सरकारची मालमत्ता आहे. मग ती दंगलीच्या स्वरूपात असेल, आंदोलनाच्या स्वरूपात झालेले नुकसान असेल, हे साधारणपणे 100 कोटी रुपयाचं नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये 5,000पेक्षा अधिक वाहनं चोरीला गेलेली आहेत 1 वर्षात. मग त्या मोटरसायकल असतील, ते रिक्षे असतील, त्या छोट्या 4 व्हीलर असतील, त्यात एखादी मोठी 4 व्हीलर असतील, ट्रॅक्टरचं हेड असेल, काय जे असायचे ते असेल, 5,000 गाड्या या राज्यातल्या चोरीला गेल्यात, अक्षरशः चोरीला गेल्यात. त्याची नोंद तशा पद्धतीने पोलिसांच्याकडे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बघा आता हा तर लय मोठा गंभीर मुद्दा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन केलं अशा पद्धतीचे आसपास 14,000 गुन्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल आहेत. 14,000 म्हणजे जे राज्यघटनेनं तुम्हाला मला जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्याचं आम्ही उल्लंघन केलं, ज्यांनी कोणी केलं त्याने, तसे 14,000 गुन्हे महाराष्ट्रामध्ये पुन्हा दाखल झालेले आहेत. आता सांगा, तुम्ही ठरवा, तुम्ही सगळेजण ठरवा की राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं काम कसं आहे, कशा पद्धतीने ते गृह खातं सांभाळतात, महाराष्ट्र सुरक्षित आहे का, राज्य पूर्णपणे शांतता आणि सुव्यवस्थेमध्ये जगतंय का, वागतंय का, लोकांची मालमत्ता सुरक्षित आहे का, लाडक्या बहिणी म्हटलं जातं, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी या सुरक्षित आहेत का, का त्यांना 1,500 रुपये देऊन त्यांची कशी वाट लागली तर त्यांच्याकडे कोण लक्ष देणार नाही का, किंवा ज्या छोट्या छोट्या मुली आहेत, अल्पवयीन मुली आहेत, यांना कोणी आता यांचं संरक्षक कोणी होणार नाही का, रस्त्याने या मुलींना फिरायचं नाही का, घरातून बाहेर निघायचं नाही का, शाळेपर्यंत जायचं नाही का, किंवा आपल्या कुठल्या मामाच्या काकाच्या गावाला सुद्धा या मुलींनी जायचं नाही का. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये, शिवछत्रपतीच्या राज्यामध्ये अशा पद्धतीचं जर गृह खातं चालत असेल, जे अत्यंत महत्वाचं खातं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते खूप अट्टहासानं ते स्वतःकडे ठेवतात, तर त्या खात्याच्या अंतर्गत जर एवढा अन्याय महाराष्ट्रामध्ये होत असेल, एवढी गुन्हेगारी महाराष्ट्रामध्ये वाढत असेल, तर मग आपण पंढरीच्या पांडुरंगाकडे जाऊन त्यांना प्रार्थना करायची का नाही, हा माझा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. की या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी, आपल्या खात्याकडे लक्ष देण्याची, या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी, राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी, या राज्यातल्या लाडक्या बहिणीच्या चारित्र्याचं, शीलाचं रक्षण करण्याची, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी, या छोट्या 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 महिलांचं, या मुलींचं रक्षण करण्यासाठी राज्यामधला कायदा अत्यंत कडक आणि पोलीस दक्ष ठेवून गुन्हेगारावर जरब बसवण्याची सद्बुद्धी मिळावी. अशा अनेक प्रार्थना आता पांडुरंगाच्या चरणी करण्याची आवश्यकता या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. राजकारण आपण बाजूला ठेवतो नाही, पण राज्य चालवताना या राज्यातल्या प्रत्येक जनतेला, प्रत्येक घटकाला समान न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा जर ठेवली आपण तर ती चुकीच असणार नाही. लोकशाहीमध्ये राज्य चालवताना या प्रदेशाचा मुख्यमंत्री हा सुद्धा एक राजाच आहे, आणि या राज्याचं जर प्रजेवर लक्ष नसेल, हा राजा जर प्रजेचं रक्षण करू शकत नसेल, या राज्याच्या राज्यकारभारामध्ये जर 45 हजार महिलाच गायब होत असतील, त्यांचा शोध होत नसेल, त्यांचा थांग पत्ता जर लागत नसेल, तर या राज्याच्या राजाला काय म्हणावं, कुठल्या शब्दामध्ये या राज्याचं कौतुक करावं, असा प्रश्न निर्माण होतो. अतिशय गंभीर हा विषय आहे. हा विषय टीका टिप्पणीचा विषय नाहीये.
हा विषय राजकीय भाष्याचा विषय नाहीये किंवा कुठल्या अंदाजाचा हा विषय नाहीये. हा विषय या महाराष्ट्राच्या नेमक्या लॉ अँड ऑर्डरचा, कायदा आणि सुव्यवस्थेचा हा विषय आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री त्यात पूर्णपणे अपेक्षित ठरत चाललेले आहेत, ठरलेच आहेत जवळपास, असं जर आम्ही म्हणालो तर ते चुकीचं असणार नाही. म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्राला अशी विनंती केली आहे की आता आपण सर्वजण पंढरीच्या पांडुरंगाकडे जाऊ आणि प्रार्थना करू पांडुरंगाला की हे पंढरीनाथा, या राज्याच्या गृहमंत्र्याला आपल्या खात्याकडं लक्ष द्यायला वेळ मिळू दे अशी प्रार्थना करू. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.